हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. वेलकम टू माय ब्लॉग. तर मंडळी, आज संडे होता त्यामुळे मी लेटच उठली. त्यानंतर उठल्यानंतर मुलांची आंघोळी वगैरे घातली आणि माझी आंघोळ केली. आता मी खाली चालली मशीनला कपडे वगैरे लावायला. खाली आली, कानाला खाऊ पिऊ घातलं, थोडा वेळ खेळला, त्यानंतर त्याला झोपी लावलं आणि व्हॉइस ओव्हर करायला घेतला तर कानाला लगेच चुळबुळ करायला लागला. तर मंडळी, यामुळेच माझा आवाज निघत नाही व्हॉइस ओव्हरमध्ये. जेव्हा मी व्हिडिओ घेते तेव्हाच बोलते ना, तर आवाज चांगला येतो. एडिटिंग करायला बसलं की लगे उठतो तो मम्माचा आवाज ऐकून. भामटा किती वेळ झोपतो रे? 1 तास झोका द्यायचा, संताप संताप करत झोपवायचं. 15 मिनिटं नीट झोपत नाही. आमच्या कानूच्या एकदा तर आहे ना, आम्ही चॉकलेट नाही खात, काही नाही खात. काय होऊन गेलं काय माहिती कानूच्या दाताला. काय झालं तुझ्या दाताला? डॉक्टरकडे जायचं का? डॉक्टरकडे जायचं तुला? डॉक्टरकडे जायचं? अच्छा, इंजू घ्यायचं? इंजू घ्यायचं तुला? माझं गोंडूला आहे ग तो, शाना बाळ आहे ग तो. फक्त थोडी चिडचिड आणि राग जास्त आहे ना. पप्पावर गेला ना भाऊ? मम्मावर का पप्पावर? कोणावर गेला? कसे दात आले माझ्या बोक्याला. चव नको माझं बोट. अच्छा, दात घसून दे असे. अच्छा, दात घसून दे तुझे. चल चल चल. आज त्रिशू घरी आहे, संडे आहे ना, सुट्टी माझ्या बाईला. चल, जेव्हा करायचं ना, मग मला भूक लागलेली असते, इथंच बसून असते मम्मा तुझ्याजवळ. माझ्या भाऊला डास चावेल का काय? चला उठ ना, चल जेवण करून घेऊ आपण. चल, सिरियल पण लावायची ना आपल्याला. अगं बाईक, माझं कुत्रं गुत्ती आहे. अगं बाई, चल चलो. दे बोट धर माझ्या, बोट धर. ओके. परदेसिया तेरे प्यार में जब से. अरे फॅन बंद करायचा राहिला. चलो. चुप आहे नुसतं. यांचं काय करावं या चिमण्यांचं. जर तिकलं नुसतं त्रास देतं ना आपल्याला. चल, अशा पड्यामध्ये मी 1 तास लावून देशील उतरायला. काय चावलं बेटा कपाळाला? लाल लाल झालं. चला मंडळी, या जेवायला. आज उडदाचं वरण, काकडीची भाजी, भाकरी, भात. जेवण झाले, भांडे वगैरे आवरले, वरती आलो आणि म्हटलं आता पेडिक्युलर करावं. तर आता कानाचा कहर बघा पेडिक्युलर करताना. तू झोपला रडतो बो आवाजाने, मग आता केलं तर आवाजच काढतो. हे करावं ना, काना झोपलेला असल्यावर कानाला रडायला लागतो आवाजाने. काय चालू केलं मम्मीने म्हणून तू जागा आहे तर करावं, तरी आवाजच कसा येईल. खाज येते तुला. करून दाखव का? अशा कर, अशा पाय कर. तुझ्या पायाला खूप घाण लटकून आणली तू. नाही घाबरतो तू? नको. अरे काय ते साफ करतं फक्त. कुठली मला मारती. अण्णा मी तुझी करून देते, दाखव. भारी वाटतं. गुदगुली येते गुदगुली. नको करू असे बो. घेऊन पस्तावा येतो. केव्हाच करू देत नाही. झोपलेला असलं तेव्हा बी करू देत नाही, आता बी करू देत नाही. बघ कशी घाण निघते बघ मम्माच्या पायाची. मम्माचा पाय गोरा गोरा होऊन जाईल ना मग. का नको करू. बरं जाऊ दे, नाही करत, नाही करत. ओके. हे बघ काय घाबरायचं काय तर. बघ तर हातात घेत काय नाही. गोल गोल फिरतात ते फक्त. नको.
नकोच. काय घाबरायसारखं मला सांग. किती घाण काढून देतं बिचारं. काय झालं तुला बेटा? रडायचे नाही द्यायच्या. ठेवून देऊ, परत ठेवून देऊ. बघ माझं पाय किती घाण झालं, किती घाण निघू राहिली बघ. मेरे पैर कितने डस्ट निकाले थे. हमारा काना बहुत घाबरता है इससे. काय सारखं लाईट चालू बंद करतो रे. तरी 2 मोड अजून वापरत नाही. पण वापरलं तर अजून छान होईल. पण जाऊ दे, कानाला त्रास होतो या आवाजाचा. ए कानू नको ना बेटा. हे बघ आता आपण हे करू. इकडे इकडे ते झालं. आता हे करू. खोलतो खोलतो. कधीच वापरलं नाही ना आपण. आणलं तसे मम्माचे पाय दुखतो ना. हे आवडतं. हे मोठं आहे तरी आवडतं तुला. बंदुकीसारखं दिसतं तर. चपायचे ना मम्माचे पाय. तू चपून देशील. ते नको, तिचं नको ना. हा कधीच वापरलं नाही. तेच चालू करते. अजून काय असतं का बेटा? कसं पाहतोय आता. हे आवडतं. हे आवडतं तुला. हे बी नको. हे बी नको. काहीच नाही. किती रिलॅक्स वाटतं राहून. असं लावून द्यायचं आणि ठेवून द्यायचं वाटल्यास. पूर्ण पाय चपून मोकळा. मम्मा योगा करते ना. मम्माचे पाय दुखतोय ना. कशा आवाज येतो. काय झालं. नुसतं कुरकुर करतो तू. कानाने काय व्यवस्थित मसाज पण करू दिला आणि शेवटी त्याला झोपी लावलं. आणि त्यानंतर जेमिनीचं डोकं खात बसली. परत एवढे फोटो एडिट केले की त्यांनी आज पण मला सांगितलं, बाई आता उद्यासाठी बी काहीतरी ठेव.
इतकं डोकं दुखतं ना पण हे फोटो एडिटिंगमुळे, असं मनासारखा फोटो मिळत नाही. परत दुसरा चेहरा शोधा, दुसऱ्या चेहऱ्याचा फोटो टाका, परत प्रॉम्प्ट्स टाका. इतकं अवघड काम होऊन जातं ना, आणि त्यात बी मनासारखं झालं नाही ना मग एकदम चिडचिड होऊन जाते. त्यामुळे आज बहुतेक मी शेवटचा वापर करणार आहे याचा. कंट्रोल करेल मी माझ्यावर की जेमिनीवर जायचं नाही परत. आता हे पाय, याच्यात उंच करून दिलं, एका याच्यात बुट्ट करून दिलं, एका याच्यात चेहराच बदलून दिला. म्हणजे एका याच्यात करूनच देत नाही, एकच प्रॉम्प्ट 4-4 वेळा टाकावा लागतो, तेव्हा कुठे एखादा परफेक्ट फोटो भेटतो. आता हा वाटतोय जरा परफेक्ट. कानाची एक झोप झाली आणि आम्ही खाली आलो. त्याला मी खाऊ घातलं आणि त्यानंतर आम्हाला चहा ठेवला. आणि आज त्याला नवीन सेरेलॅकचं पॅक फोडलं होतं, तर त्याच्यात त्यानं वेगळेच असे दाणे दाणे होते, ते त्याला आवडले नसते, त्यामुळे मी गाळून बाजूला ठेवले होते. तर ह्या चिमण्या ते खात बसल्या होत्या. त्यांना बिलकुल भीती नाही की इथं आहे कोणीतरी माणूस आपल्याला नुकसान पोचवेल का काय, पण अजिबात घाबरत नाही. त्या खूप माणसाळलेल्या आहेत, त्यांना माहिती हे माणसं आपल्याला काहीच करणार नाही, तर एकदम बिंदास वावरतात. तिकडे माझा चहा ठेवलेला होता आणि इकडे मी फक्त भांडे धुवत होती, तरी त्या इतक्या बिंदासपणे तिथं खेळत होत्या, खात होत्या. आजकालच्या सेरेलॅकमध्ये काय काय बघायला मिळेल काही अंदाजच नाही. आता हे वॉर्म वॉटरमध्ये सुद्धा डिझॉल्व्ह होत नाही, मुलांना अजिबात आवडत नाही. तर मला हे प्रत्येक पॅकमधून हे असं गाळून टाकावं लागतं, काही ना काही असतंच, प्लेन अजिबात भेटत नाही. याचं मी काहीतरी नवीन प्रकार बनवणार आहे, पुढे सांगते मी तुम्हाला काय बनवणार आहे. चहा पिता पिता सायंकाळचे आमचेच व्लॉग लावून दिले होते जुने टीव्हीला, तर कान्हा असा रिॲक्ट करत होता ना, त्याला त्याचेच उद्योग पाहून लय खुशी होत होती, लय आनंद होत होता. कानू कशा करतोय? ए बापरे बापरे. आज रात्रीच्या जेवणाला बनवते मसूरची भाजी, भात, पोळी आणि कालचे पावभाजीचे पाव पण बरेच उरलेले होते, जवळपास अर्ध्या डझनच्या वर होते. मग म्हटलं काहीतरी नवीन रेसिपी बनवावी, तर माझ्या डोक्यात लगेच भन्नाट आयडिया आली की मिनी बर्गरसारखं बनवूया. बर्गरचा पाव जरा वेगळा असतो, मोठा असतो, आणि हे छोटे पाव आहेत, त्यामुळे मी असे छोटे छोटे वस्तू कापून घेतलेल्या आहेत. आता त्याच्यात फक्त सॉसेस आणि व्हेजीस टाकल्या ना तरी खूप टेस्टी लागणार आहे. फक्त मियोनीज आणि चीज नाही टाकलं मी, अनहेल्दी होऊन जाईल म्हणून. व्हेजीस टाकल्यामुळे ते आता हेल्दी होतील. पावाच्या एक साईडला मी ग्रीन चिली सॉस लावलं, कारण ग्रीन चटणी लगेच बनवायला माझ्याकडे बाकीचं सामान नव्हतं, म्हणजे कुरिअँडर, पुदिना वगैरे. तर रेडीमेडच ग्रीन चटणी टाकली आणि त्यानंतर बाकी सगळे जे व्हेजीस होते, बॉईल पोटॅटो, टोमॅटो, कांदा, शिमला, काकडी, ते सर्व ठेवून घेतलं आणि त्याच्यावर केचप टाकलं जरा, आणि त्यानंतर सीझनिंग म्हणून ऑरिगॅनो टाकला. आणि आता हे मस्त पॅक करून घ्यायचं, असं दाबून घ्यायचं जरा, आणि तव्यावर थोडं ऑइल किंवा तूप तुम्हाला जे आवडेल ते टाकायचं, आणि त्यानंतर थोडंसं रोस्ट करायचं, ते झाकून द्यायचं, थोडंसं शिजून जातात त्या व्हेजीस. इतका टेस्टी लागतो ना, बाहेरच्या बर्गरला फेल पाडेल असं लागतो. खरं तर पाव मी फ्रीजमध्ये ठेवले होते, त्यामुळे कट करताना असे ते व्यवस्थित कट नव्हते होत, आणि त्यानंतर पण असे दिसत आहेत, कारण त्यांना 1 दिवस झालेला आहे, त्यामुळे ते तसे दिसत आहेत. नाहीतर अदरवाईज रेसिपी पण छान आहे आणि टेस्टी पण लागली.
पण बाकीच्यांना आमच्या घरात म्हणजे बर्गर वगैरे असं आवडत नाही. मम्मी पप्पाला पिझ्झा पण खात नाही ते. त्यांना नाही एवढी मनापासून आवडली, त्यांनी तर एक एक खाल्ला, पण बाकीचे मीच खाल्ले कारण मला असे चटरपटर गोष्टी आवडतात. सायंकाळी थोडी पप्पांची मसाज करून दिली मशीनने. त्यानंतर जेवण वगैरे झाले, हॉल आवरला, भांडे वगैरे झाले आणि आता आम्ही वरती चाललो झोपायला. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा. असेच ब्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.